वैद्यकीय सेवेचा मानवी चेहरा कायमच राहिला पाहिजे असे प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केले। केईएम रुग्णालयाच्या शतकोत्सवानिमित्त उभारण्यात येणाऱ्या 11 मजली भव्य इमारतीचे भूमिपूजन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी महापौर वैशाली बनकर, केईएम रुग्णालय सोसायटीचे अध्यक्ष डॅरियस फोर्ब्स, डॉक्टर कुरुस कोयाजी, डॉक्टर फारुक वाडिया, सरदार श्रीनिवास मुदलियार यांचे नातू यशवंत मुदलियार, रुग्णालयाचे रिसर्च सेंटरचे संचालक डॉक्टर VS पडबिद्री उपस्थित होते। पवार म्हणाले, वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील संवादांमुळे रुग्णांचा निम्मा मानसिक आजार बरा होतो। देशात रुग्णालये वाढली पाहिजेत, संशोधनही झाले पाहिजे, मात्र यामध्ये मानवी चेहरा कायम राहिला पाहिजे। आजही आमच्यावर फॅमिली डॉक्टरांचे संस्कार आहेत, त्यामुळे एखाद्याला बरे वाटत नसल्यावर तो फॅमिली डॉक्टरांकडेच जातो, त्यामुळे रुग्णाचा निम्मा आजार बरा होतो। गरीब रुग्णांना सेवा देत केईएम रुग्णालयाने 100 पूर्ण केली असे त्यांनी सांगितले। केईएम रुग्णालयात कर्तृत्ववान डॉक्टरांची फळी असल्यामुळेच रुग्णालयाने ही यशस्वी वाटचाल केली। यामध्ये सरदार मुदलियार आणि डॉक्टर बानू कोयाजी यांचे मोठे योगदान आहे। बानू कोयाजी यांनी 55 वर्षे उत्तम वैद्यकीय अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी या दोन्ही भूमिका चोख पार पाडल्या। ज्या संस्थांना 100 वर्ष पूर्ण होतात अशा संस्थांना केंद्रांकडून अनुदान मिळते। कृषी महाविद्यालयाला 100 वर्ष पूर्ण झाले म्हणून 100 कोटींचे अनुदान मिळाले। तसेच केईएम रुग्णालयानेही पंतप्रधानांकडे अर्ज करावा। रुग्णालयाला अनुदान मिळण्यासाठी मी प्रयत्न करेन असे पवार यांनी सांगितले। आपल्याला माहीत असेल द कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुण्याचं यांनी 100 वर्ष पूर्ण केली आणि हे ज्यावेळेला आम्ही त्यांच्या नजरेला आणलं तेव्हा 100 कोटीचं अनुदान देण्याच्या संबंधीचा निर्णय त्यावेळेचे अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी आपल्या अंदाजपत्रकामध्ये जाहीर केला आणि ती रक्कम ही पुण्याच्या ॲग्रिकल्चर कॉलेजला मिळालेली आहे। माझ्या मते त्या मालिकेमध्ये तुम्ही सहज बसता। That's why my suggestion will be you prepare a detailed presentation. I will arrange a meeting with Prime Minister, give him presentation, PowerPoint presentation also what exactly contribution has been done by this institution for the last 100 years, and I am absolutely confident that the Prime Minister will definitely respond to your suggestion, and whatever your new projects are there, at least we'll be able to do something substantially with the support from Government of India, and probably we also request to Government of Maharashtra also. मला यापेक्षा काही जास्त अधिकार या ठिकाणी बोलायचं नाही। डॉक्टर येळूर यांनी सांगितलं की वैद्यकीय क्षेत्रावर वगैरे सांगावं, पण याच्यावर मी काही फार बोलू इच्छित नाही। माझी थोडी अडचण याच्यामध्ये असते। अलीकडे हे सगळं आपण स्पेशलायझेशनचं बघतो, आम्ही सगळ्या स्पेशलायझेशनला अत्यंत महत्त्व आहे, त्याला काही महत्त्व मी अमान्य करत नाही, पण आम्हाला सगळ्यांच्यावरचे संस्कार फॅमिली डॉक्टरचे आहेत। काही आजार पडला तर आपला हक्काचा डॉक्टर आला आणि त्याने हात बघितला, नाडी बघितली की 50% माझ्यासारख्याचा रोग जातो, कारण तो विश्वासाचा डॉक्टर तिथे येतो। जर त्यांनी 50 ठिकाणी जाऊन तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या चिकित्सा करा म्हणून सांगितल्याच्या नंतर अस्वस्थता काही कमी होत नाही। यावेळी डॉक्टर वाडिया, डॉक्टर VS पडबिद्री यांनी आपली मनोगते व्यक्त केली। रुग्णालयाच्या माहिती पुस्तकाचे प्रकाशन यावेळी पवार यांच्या हस्ते करण्यात आले। कुंभार समाज हा कष्टकरी आणि प्रामाणिक असून समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा देश पातळीवर सत्कार व्हावा अशी भावना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केली। कुंभार समाजोन्नती मंडळाच्या वतीने नगराध्यक्ष सुरेखा जाधव यांचा सत्कार पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी ज्येष्ठ शिल्पकार BR खेडकर, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट रावसाहेब शिंदे, माजी आमदार उल्हास पवार, काँग्रेस सरचिटणीस शरदराव आहेर, महाराष्ट्र कुंभार समाज महासंघाचे अध्यक्ष सुरेश हिरे, कुंभार समाजोन्नती मंडळाचे अध्यक्ष सतीश पाषाणकर, सुधीर चांदेकर, विवेक शिंदे आदी उपस्थित होते। यावेळी सुरेश कोते यांना समाजभूषण पुरस्कार, डॉक्टर मिलिंद भोई यांना संत शिरोमणी गोरोबा काका पुरस्कार प्रदान करण्यात आला। माता पिताही असे, सासू सासरेही असे, तेव्हा आपण सर्वजण जोरदार टाळ्यांच्या कडकडाटामध्ये त्यांना मानवंदना देऊया। बोला संत गोरोबा काकांचा, संत शिरोमणी गोरोबा काका महाराज की, संत शिरोमणी गोरोबा काका महाराज की, संत शिरोमणी। वधूवर सूचक परिचय मेळावा या अतिशय
यावेळी शिवाजीराव पाटील म्हणाले, समाजातील पिढीजात व्यवसायातून वैभव प्राप्त करून देणाऱ्या या समाजातील थोर व्यक्तींचा अभिमान वाटतो. या समाजातील उद्योजकताही प्रामाणिकतेवर आधारलेली आहे. डॉक्टर मिलिंद भोई म्हणाले, एखाद्या समाजाने बाहेरच्या व्यक्तीला बोलावून त्यांचा सत्कार करणे ही फार दुर्मिळ गोष्ट आहे. धर्म, जात, पंथ या पलीकडे जाऊन दिलेला हा पुरस्कार माझ्यासाठी खास आहे, असेही त्यांनी सांगितले. जातपात पलीकडे जाऊन सर्व समाजाशी एकरूप राहून हेवे दावे न करता राहणारा कुंभार समाज आहे, असे गौरव उद्गार सुरेश खोते यांनी काढले. वडिलांचा कुंभार समाजात जरी जन्म असला तरी सर्व समाजाशी संबंध होता. समाजातल्या प्रत्येक घटकाशी त्यांचा संबंध असल्यामुळं आणि समाजातली सर्व मान्यवर, सर्व जाती धर्मातली, पंथातली आमच्या घरी असायची. त्यामध्ये आमचे आदरणीय बीजे साहेबांचे वडील जयराम तात्या हे सुद्धा आमच्या सतत घरी असायचे आणि या सर्वांचा सन्मान आमच्या वडिलांकडनं राखला जायचा आणि या सर्वांचा आदर्श हा माझ्यावर झाला. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुंभार समाजाला खास मुद्दाहून मी सांगतो की आमच्या कोतुळ गावात संत कोंडाजी बाबाचे आमच्या कोते घराण्यात एक मोठे संत होऊन गेले. त्यांचं मंदिर सुद्धा आम्ही सर्व कोतुळकरांनी मोठं मंदिर बांधलेलं आहे आणि कोंडाजी बाबांचे संत भक्त सर्व कुंभार समाजातच नसतील परंतु सर्व समाजात आहे. मला तर कधी कधी खेदाने म्हणावंसं वाटतं की आमच्या कोतुळ गावामध्ये कोंडाजी बाबांचं मंदिर आहे पण त्याच्या पूजेसाठी कुंभार समाजातली एखादी 2 लोक येतात पण गावातली सर्व मंडळी येत असतात आणि अतिशय मोठ्या प्रमाणे त्यांचा उत्साह साजरा केला जातो. आज त्यांच्याच नावाने आम्ही गावामध्ये एक कॉलेज सुरू केलेलं आहे आणि ते कॉलेज दिमाखामध्ये चालू आहे. कोतुळगावचा इतिहास आदिवासी भागातला आहे. आम्ही आदिवासी भागात असताना सुद्धा एक चांगल्या वातावरणामध्ये आम्ही राहायला गेलो. चांगले संस्कार आमच्यावर वेगवेगळ्या मंडळींनी घडवली आणि कुंभार समाज या समाजामध्ये मी जन्मलो याचा मला खऱ्या अर्थाने अभिमान असा आहे. कुठल्याही जातीपंथाच्या पलीकडे, कुठल्याही विषमतेच्या पलीकडे जाऊन सर्व समाजाला एकत्र करून सर्व समाजाशी एकरूप राहून अतिशय नम्रतेने, परिस्थितीने गरीबी असला तरी अत्यंत नम्रतेने गावातल्या प्रत्येक व्यक्तीशी, सर्व महाराष्ट्रात नाही देशामध्ये राहणारा, सर्वांशी एकरूप होणारा असा एकमेव हा समाज आहे. कुणाचाही भेदभाव करणार नाही, कुणालाही द्वेषाने वागवणार नाही. अतिशय प्रत्येकाचा सन्मान करणं, प्रत्येकाला स्थान अतिशय आदराचे देणं या आमच्या कुंभार समाजामध्ये प्रत्येक ठिकाणी असं प्रत्येक गावोगाव मी फिरलेलो आहे, बघितलं आहे आणि मी अनुभवलंय. म्हणून मला इथं मुद्दाम नमूद करा असं वाटतं की साहेब आमचा समाज अतिशय नम्र आहे, गरीब आहे परंतु सगळ्यांना बरोबर घेऊन चालणारा हा समाज आहे. जोपर्यंत उसाला प्रतिटन 5,000 रुपये भाव दिला जाणार नाही तोपर्यंत उसाला कोयता लावू देणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी दिला. जे कारखाने सुरू झाले आहेत अथवा होऊ पाहत आहेत ते बंद पाडून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा आदेशच त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिला. FDIच्या स्वागताबरोबरच रंगराजन कमिटीच्या शिफारसी तत्काळ अंमलात आणण्याची मागणीही त्यांनी केली. शेतकरी संघटनेने 1 ऑक्टोबरपासून आपल्या विविध मागण्यांसाठी शिवनेरी येथून सुरू केलेल्या चेतन यात्रेचा समारोप साखर आयुक्तालयात झाला. यावेळी आमदार बच्चू कडू, सिफाचे राष्ट्रीय अध्यक्ष सतनाम सिंग बेरू, सरचिटणीस P. मंगल रेड्डी, देवासिंग मणी, शिवभक्त शिवरत्न शेटे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी नांदखिले, कालिदास आपेट, संघटनेच्या महिला अध्यक्ष वंदना माळी उपस्थित होते. मागील 2 वर्षातील उसाचे अंतिम दर मिळाल्याशिवाय गाळप परवाने देऊ नयेत, साखरेवरील लेवी पूर्णपणे रद्द करावी, पेट्रोल डिझेलमध्ये इथेनॉल सक्तीने मिसळावे आणि मळीवरील निर्यात बंदी तातडीने उठवावी आदी मागण्यांसाठी राज्यभरातील शेतकरी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. राज्यात यावर्षी उसाची कमी उपलब्धता आहे, त्यामुळे कारखाने उशिरे सुरू झाले तरी उतारावाढीचा फायदा होणार असल्याचे पाटील यांनी नमूद केले. ते म्हणाले, सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधकही ऊस दराचा प्रश्न आला की मुग गिळून
मिळून गप्प बसतात. त्यामुळे 2011-12 या वर्षासाठी ऊसाचा अंतिम भाव 2,500 रुपयांपेक्षा आम्ही कमी घेणार नाही. साखरेची लेवी 20 वरून 10% आली. त्याचाही फायदा शेतकऱ्यांना मिळायला हवा. ही जबाबदारी साखर आयुक्तांचीच आहे. गाळपासाठी 3 महिने पुरेल एवढाच ऊस आहे. ऊस वाळून जाईल अशी अपवादात्मक स्थिती एखाद्या तालुक्यात असेल. त्यामुळे नोव्हेंबर महिना संपेपर्यंत शेतकऱ्यांनी तोडणीसाठी थांबावे. 3,700 ते 3,800 रुपये असलेले साखरेचे दर 40 लाख टनांचा कोटा खुला केल्यामुळे 200 रुपयांनी उतरले आहेत. मात्र हेच भाव 50 रुपये किलो होण्याची अधिक शक्यता असल्याने यावर्षी ऊसाला टनास 5,000 रुपये भाव मिळालाच पाहिजे अशीही जोरदार मागणी त्यांनी यावेळी केली. पुण्यात सुरू झालेल्या हेरिटेज वॉकने ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पाऊलखुणांना उजाळा दिला. पुण्याच्या ऐतिहासिक सांस्कृतिक पाऊलखुणा दाखवून इतिहासाची माहिती देणाऱ्या शनिवारवाडा ते विश्रामबाग वाडा दरम्यानच्या हेरिटेज वॉकला थाटात सुरुवात झाली. महापालिका आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या जनवाणीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या अभिनव उपक्रमाचे शुभारंभ महापौर वैशाली बनकर यांनी शनिवारवाडा येथे केला. याप्रसंगी उपमहापौर दीपक मानकर, आमदार मोहन जोशी, आयुक्त महेश पाठक, जनवाणीचे मार्गदर्शक अरुण फिरोदिया, स्थायीचे अध्यक्ष बाबूराव चांदेरे, शिक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रदीप धुमाळ, भाजपचे गटनेते अशोक यनपुरे, नगरसेवक दिलीप काळोखे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय चाजेड हे सर्व मान्यवर हेरिटेज वॉकमध्ये सहभागी झाले होते. शनिवारवाडा येथे या अभिनव उपक्रमाला सुरुवात झाल्यानंतर प्रथम ग्रामदैवत कसबा गणपती मंदिर, त्यानंतर नानावाडा, लाल महाल, तुळशीबाग, विश्रामबाग वाडा या ऐतिहासिक स्थळांची माहिती घेत हा हेरिटेज वॉक संपन्न झाला. या स्थळाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, त्यांची जडणघडण, ऐतिहासिक घटना, घडामोडी, वास्तुकलेचे स्वरूप, लष्करी मुलकी व्यवहार, स्थापत्य रचना, शनिवारवाड्याची उभारणी ते पेशवे घराणे यांची माहिती यावेळी पर्यटकांना देण्यात आली. हेरिटेज वॉकची सांगता विश्रामबाग वाडा येथे शाहीर हेमंत मावळे यांच्या पोवाडा, भारुड आणि महाराष्ट्र गीताने झाली. शहराच्या सुनियोजित विकासासाठी महापालिकेचे विभाजन करून स्वतंत्र हडपसर महापालिका निर्माण करावी अशी मागणी शिवसेनेच्या पुणे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार डॉक्टर नीलम गोरे यांनी पत्रकार परिषदेत केली. राज्य सरकारने नुकताच 28 गावे समाविष्ट करण्याचा अध्यादेश जारी केला आहे. त्यामुळे शहराचे क्षेत्रफळ 550 चौरस किलोमीटर झाले आहे. हे क्षेत्रफळ मुंबई महापालिकेपेक्षा मोठे आहे. त्यामुळे संपूर्ण शहराचा विकास करण्यासाठी मर्यादा येणार आहेत. ठाणे जिल्ह्यात 2 पेक्षा अधिक पालिका आहेत. पुणे जिल्ह्यात पुणे, पिंपरी चिंचवड या 2 पालिका आहेत. सातारा रस्ता, सासवड रस्ता, सोलापूर रस्ता आणि वडगाव शेरी या परिसरासाठी हडपसर महापालिका स्थापन करणे आवश्यक आहे. याबाबत सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी डॉक्टर गोरे यांनी केली. शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ, जिल्हा परिषद सदस्य दशरथ काळभोर, स्वाती टकले, शहर उपाध्यक्ष राजेंद्र शिंदे यावेळी उपस्थित होते. गोरे म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेच्या उपसूचना फेटाळून लावल्या असल्या तरी सर्वसाधारण सभेत विकास आराखड्यातील चुकीच्या गोष्टींबाबत विरोध करू. संगमवाडी शेती क्षेत्र, टेकड्यांचे निवासीकरण करण्याचा शिवसेनेचा विरोध आहे. कॅनॉलचा TDR कोणाला दिला आहे हे देखील राष्ट्रवादीने जाहीर करावे अशी मागणीही गोरे यांनी केली. अजून असं आहे, एक तर पहिलं म्हणजे विकास आराखडा पुणे शहरासाठी अतिशय आवश्यक आहे. आधीच उशीर झालेला आहे. सर्वसाधारण सभेच्या मध्ये त्याच्यावर तपशीलवार चर्चा होऊ शकणार आहे. परंतु जे सुधार समितीचे सदस्य आहेत त्यांनासुद्धा त्याचं स्वरूप सर्वजणांना माहिती आहे आणि त्याच्यामध्ये संगमवाडी परिसरामध्ये हरित झोन असावा याबद्दलची आमची उपसूचना आमचं बहुमत नसल्यामुळे फेटाळली गेलेली आहे. संपूर्ण पुण्यातल्या टेकड्या ज्या आहेत त्या हरित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून सरकारने तो निर्णय प्रलंबित ठेवला असला तरीसुद्धा कुठल्याही क्षणी सरकारने विश्वासघात करून या टेकड्यांच्या संदर्भातली आरक्षणं उठवण्याच्या संदर्भातली भूमिका घेऊ नये हा आमचा त्यातला महत्त्वाचा आग्रह असणार आहे. आणि सर्वसाधारण सभेच्या मध्ये चर्चा झाल्यानंतरसुद्धा नागरिकांकडून हरकती मागवल्या जाणार आहेत आणि आमची जी भूमिका आहे त्याच्यामध्ये वाहतुकीचा प्रश्न, आरक्षणं जी समाज उपयोगी असतील ती समाज हितासाठी तेवढ्यापुरतीच बदलणं आवश्यक असेल तिथे ती सुद्धा अशा प्रकारची आमची भूमिका आहे. आणि कुठेही टेंडर प्रक्रिया TDR देत असताना पारदर्शी पद्धतीने आणि सुस्पष्टपणाने त्याच्या निविदा कोणाला जाणार आहेत याबद्दलचं योग्य त्या पद्धतीनेच निर्णय झाले पाहिजेत याबद्दल आमचा आग्रह आहे. आणि म्हणून आमचे गटनेते अशोक हरणावळ आणि आमचे सुधार समितीचे सदस्य सचिन भगत आणि आम्ही सर्व नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेमध्ये पण आमची भूमिका जी आहे ती सातत्याने तीच राहणार आहे. खरा प्रश्न यामध्ये पुढे येतो आहे की काही चांगले निर्णय पण याच्यामध्ये आज मला दिसत आहेत आणि विशेषतः
स्वच्छतागृहांसाठी जास्त TDR देणं किंवा वृद्धाश्रम असतील त्यांच्यासाठी जास्त TDR देणं, यासारख्या काही महत्त्वाचे जे मुद्दे आहेत की जे शहराच्या गरजा लक्षात ठेवून घेतले पाहिजेत, ते तसेच राहिले पाहिजेत असा आमचा या संदर्भामधला आग्रह असणार आहे. आणि छोटी जी घरं आहेत त्या छोट्या घरांना अधिक सुरक्षितता मिळावी या दृष्टिकोनातून गुंठेवारी जी आहे त्याची मर्यादा 1 गुंठ्यावरून ती 3 गुंठ्यांपर्यंत नेणं आणि छोट्या बांधकामांना अभय मिळणं या दृष्टिकोनातून सुद्धा आमच्या या विकास आराखड्याकडून अपेक्षा आहेत. पालिका हद्दीत 28 गावे समाविष्ट करण्याचा राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत आहे, तरी हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. युती सरकारचा निर्णय कायम ठेवला असता तर आता या गावांचा सुनियोजित विकास झाला असता. सरकारने समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला असला तरी या गावांमध्ये पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी खास निधी जाहीर करावा अशी मागणी बाबर यांनी केली. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.